कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न खूप कळीचा मुद्दा झाला आहे. म्हणजे बीडमध्ये प्रकरण उफाळतं, तुमचे सूरज धस प्रकरण लावून धरतात, मग तिच्यात राजकीय लागेबांधे असल्याचं चित्र समोर येतं. एक माजी आमदार इथं बांद्रामध्ये 2-3 महिन्यापूर्वी मारला जातो, सैफ अली खानवर आज हल्ला होतो, आणि मग त्यातून राज्यातली कायदा सुव्यवस्थेचं काय, आणि जर कायदा सुव्यवस्था नसेल तर 1 ट्रिलियन कसं होणार, हा प्रश्न उपस्थित केला जातो. तुम्ही कसं बघता या प्रश्नाकडे? खरं तर यामध्ये थोडीशी जबाबदारी मला वाटतं की आपल्यासारख्या सर्व म्हणजे मी असं आपल्यासारख्या मी याच्यासाठी म्हटलं लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे ना, म्हणून पत्रकारितेकडे पण पाहिलं जातं. अगदी. पॉझिटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना, त्या पॉझिटिव्ह गोष्टींबद्दल सुद्धा आपण विचार करणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही पॉझिटिव्ह थिंकिंगचा विचार जेव्हा करायला सुरुवात कराल ना, तेव्हा पॉझिटिव्ह गोष्टी ह्या डोळ्यासमोर जायला सुरुवात. असं 100 गोष्टी आहेत की ज्या पॉझिटिव्ह आहेत. बरं. असा जेव्हा तुम्ही लोकांसमोर जेव्हा घेऊन जाल त्यावेळेला लोकांमध्ये सुद्धा तसा पॉझिटिव्हनेस आहे ना निर्माण व्हायला सुरुवात होईल. आणि ह्या सगळ्या गोष्टी का करणं गरजेचं आहे, तुम्ही आणि आम्ही सर्वजण जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला बेरोजगारीची चर्चा होते किंवा ह्या सगळ्या ज्या गोष्टी जेव्हा होतात ना, तेव्हा असं नेतृत्वाला तुम्ही विचारलं पाहिजे. काय विचारलं पाहिजे की तुम्ही म्हणताय की वाढवान बंदर हे सुरू होणार आहे, किती दिवसात होणार आहे? तर कदाचित नेतृत्व म्हणेल की 2 वर्षामध्ये याची सगळ्याची सुरुवात होईल. तर काम डाऊन करायला सुरुवात करायला पाहिजे. जसा निवडणुकीचा काम डाऊन कसा असतो त्या पद्धतीने 2 वर्षात होणार आहे म्हणजे 365 गुणिले 2 तेवढेच दिवसच का? ठीक आहे, हा एक दिवस संपला, तुम्ही कुठे कितपर्यंत पुढे गेलात, कसे पुढे गेलात? सर याच्यामध्ये 5 लाख लोकांना रोजगाराची संधी आहे. अशा सगळ्या ज्या गोष्टी आहेत, बारसू असेल किंवा जे मोठमोठे प्रकल्प जे आहेत, या प्रकल्पांची सद्यस्थिती काय आहे हे पॉझिटिव्ह ज्यावेळेला तुम्ही सामान्य लोकांपर्यंत किंवा तुम्ही आज ज्या क्षेत्रामध्ये काम करता ग्लोबल पूर्णच्या पूर्ण जग तुमच्याकडे पाहत आहे, त्यामुळे तुम्हाला या माध्यमातून सुद्धा महाराष्ट्राला पुढे नेण्याची संधी आहे. महाराष्ट्राला पुढे कसं न्यायचं आहे तर तुम्हाला काय करायला लागेल, तर तुम्हाला त्याच दिशेने न्याणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे. होतं काय की आम्ही काय करतो आहे, तर आम्ही आज घडलेली एखादी वाईट घटनेबद्दल आपण त्याची चर्चा करतो. करू नये का? तर 100% करायला पाहिजे. त्याच्यावरच्या उपाययोजनेबद्दल पण करायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर ती एक वाईट घटना आहे ना, त्याबरोबर 99 चांगल्या घटना काय होत आहेत याच्याकडे सुद्धा कुठेतरी जर लक्ष दिलं तर आणि तरच तुमची आणि आमची पुढची पिढी जी आहे ना, ती पुढच्या पिढीमध्ये एक आपणच कदाचित नेरेटिव्ह सेट करतो आहे की हे सगळं वाईटच आहे, जग वाईट आहे, जग वाईट आहे, असं आपणच तयार करतो की काय. तर आपण असा विचार करायला चालू करायला पाहिजे की नाही, जग फार सुंदर आहे, जगामध्ये हे चांगलं आहे, जगामध्ये ते चांगलं आहे, हे जेव्हा तुम्ही सांगाल ना ते, आणि महाराष्ट्रात हे नाही चांगलं आहे. म्हणजे अगदी मान्य आहे की सकारात्मकता हवी का, तर ती हवी, यात काही दुमत नाही. आणि सकाळ माध्यम समूह नेहमी सकारात्मक गोष्टींच्या बाजूनं उभा राहिलेला आहे. पण मग कोंबडं झाकलं की सकाळ होणार नाही का? मग कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न मांडायचाच नाही का? कारण तो कळीचा मुद्दा होतोय राज्यामध्ये, आणि राज्याची प्रतिमा मुळात तशी नाही आहे. महाराष्ट्रासारखं प्रोग्रेसिव्ह राज्य, मुंबईसारखं सुरक्षित, म्हणजे गोपीनाथ मुंडेंनी ज्या काळामध्ये गृहमंत्रीपद सांभाळलं आणि त्यांनी ज्या स्वरूपामध्ये अंडरवर्ल्ड संपवलं, त्यानंतर राज्यात सुव्यवस्था नांदायला सुरुवात झाली होती. आता त्याच गँग, बिष्णोई गँग येते, मग छोट्या छोट्या पुण्यात कोयता गँग येते, मग तिथे ती आका गँग येते बीडमध्ये. तर अशा स्वरूपाच्या जर गँग तयार होत असतील तर हा कळीचा मुद्दा आहे, आणि त्याच्यावर उत्तर तुम्हाला काय वाटतं असाच प्रश्न आहे मुळात माझा. खरं तर त्याला उत्तर काय, तर त्याला उत्तर काय, कायदा आणि सुव्यवस्था योग्य प्रकारे ठेवणं हे सरकार म्हणून सरकारचं काम आहे, यात दुमतच नाही. आणि सरकार ते करत नाही आहे का, तर सरकार पूर्णच्या पूर्ण ताकदीने त्या सगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्ही पाहिलं असेल की या सगळ्या गोष्टींमध्ये त्या ठिकाणी या संदर्भात SIT नेमणूक झाली नाही आहे का, तर झाली आहे. ह्या सगळ्या गोष्टी लपवून काही ठेवलेल्या नाही, सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु या सगळ्या गोष्टीला काही कालावधी लागतो, या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कालावधी लागेल, त्या सगळ्या गोष्टी होतील, यात काहीच दुमत नाही. आणि माझी खरं तर आपण लक्षात घ्या
की ह्या सगळ्या परिस्थिती बदलण्यासाठी किंवा हे सगळं करण्यासाठी एक जो सपोर्टिंग नेचर जे लागतं ते नेचर फार गरजेचंच आहे या संदर्भामध्ये. आणि सरकार म्हणून या सगळ्या गोष्टी कोणालाही पाठीशी घातलं जाणार नाही हे वारंवार सांगितलं जातं आहे. वारंवार त्या दिशेने पावलं उचलली जात आहेत. तर मला खात्री आहे की देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये ज्यांनी चूक केली आहे किंवा जे चुकले आहेत त्यांना शासन हे 100% होणार. अगदी रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे की शासन हे होणार आणि सरकार आणि संघटना या दोघंही योग्य मार्गाने आणि एकाच दिशेने मार्गक्रमण करत आपल्याला पाहायला मिळाल्या तर त्याचं उत्तम असे रिझल्ट जे आहेत तेही पाहायला मिळतात. त्यामुळे महाराष्ट्रानं जो निकाल दिला त्या निकालातून राज्याला जे स्थिर सरकार मिळणं अपेक्षित होतं ते स्थिरत्व आता या सरकारच्या माध्यमातून मिळेल अशी अपेक्षा आहे. आणि त्यातून अपेक्षा ही पण आहे की मग राज्यातली कायदा सुव्यवस्था तीही स्थिर होईल, राज्यातली आर्थिक व्यवस्था तीही स्थिर होईल, राज्यातली राजकीय व्यवस्था तीही स्थिर होईल. आणि त्यामुळे साहजिक आहे तुम्ही आम्ही भाजपला मत दिलं आहे, निवडून दिलेलं आहे, भरघोस असं यश दिलं आहे. आता त्यांनी आपल्याला भरघोस असं यश राज्य म्हणून द्यायचं आहे आणि तीच अपेक्षा आमची तुमच्याकडून असेल. त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. खूप खूप